नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 3 मधील विजय उमेदवार बारमाळे यांच्याकडे. मित्रांनो, बारमाळेताई यांनी हा जो विजय या प्रभागातून मिळवलेला आहे, त्यांचं प्रथमतः मी DDM न्यूज चॅनलच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. त्यांचे पती माझे मित्र किरण बारमाळे यांनी या प्रभागामध्ये नागरिकांना ज्या अडचणी आहेत त्या कमी व्हाव्यात म्हणून स्वखर्चानं कधी प्रशासनाकडे पाठपुरावा करून या भागात हा नवीन विकसित भाग आहे, रस्त्या नाल्यांचा मोठा प्रश्न आहे, ते सोडवण्यासाठी पावसाळ्यामध्ये होणारा त्रास नागरिकांना दूर करण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत आणि या प्रभागातील नागरिकांच्या सोयी व्हाव्यात हीच त्यांची धडपड राहिलेली आहे. या निमित्तानं हा जो मोठ्या कष्टातून त्यांनी विजय मिळवलेला आहे. मागच्या काही निवडणुकांमधून त्यांनी प्रयत्न करतायत, पण यावेळेस त्यांनी यशाला गवसणी घातलेली आहे. तर त्यांनी हे जे मिळवलेलं यश आहे, त्याबद्दल त्यांची काय भावना आहे, हे आपण या छोटेखानी संवादातून जाणून घेणार आहोत. किरण भाऊ, तुमचं स्वागत आहे DDM न्यूज चॅनलमध्ये. आपला नमस्कार, मी किरण बारमळे. जो हा विजय मिळालेला आहे आणि तुम्ही सातत्याने या भागातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करता, तर काय सांगाल या विजयाबद्दल? पहिल्यांदा मी हे बोलू इच्छितो इथं की बारमळे परिवारावर व खांडेकर परिवारावर प्रेम करणारे आमच्या दोन्ही कुटुंबाचे आमचे दैवत, ह्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माझे नेते ह्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब, तसेच माझे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील भैया साहेब, तथा आमचे अविनाश भैया, सूरज भैया आणि युवराज भैया, ह्या जाधव आणि पाटील कुटुंबाने एवढं आम्हाला प्रेम दिलं की माझं काम बघून गेल्या 9 वर्षापासून 10 वर्षापासून मी माझ्या प्रभागात निस्वार्थीपणानं काम करत असताना आम्हाला उमेदवारी देऊन पहिला विजय म्हणजे साहेबांनी आमच्यावर विश्वास टाकला. मग त्यानंतर मी जरी निवडून आलो नसलो गेल्या वेळेस, तरी मी माझ्या प्रभागात काम चालू ठेवलेलं आहे आणि इथून पुढे मी नगरसेवक म्हणून नाही तर एक जनतेचा सेवक म्हणून काम करणार आहे. अनेक प्रभागात अडचणी खूप आहेत, ते सोडवायचे मला. माझा विषय राहिला चारटांगीमध्ये मला 381 मताची लीड भेटली का की तिथल्या लोकांनी माझ्यावर प्रेम दाखवलं. माझं पहिलं काम असेल, साहेबाकडे माझा पाठपुरावा असेल तर कोळी समाजाचा, तिथल्या मुस्लिम समाजाचा कबालनाम्याचा हा प्रश्न मला येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते पूर्ण करून माझ्या जनतेला दाखवायचा आहे. आणि प्रभागात काम करत असताना एकाच समाजाने नाही तर 18 पकड जातीने किरण बारमळेची निवडणूक हातात घेऊन त्यांनी मला विजयी काम करण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. सिद्धार्थनगरमध्ये बौद्ध विहाराचा काम असेल, अनेक गोष्टी आहेत, अनेक रस्त्याचे आहेत, अनेक पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनच्या अडचणी आहेत, मला ते पूर्ण करायचे आहेत. एवढं मी DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो. मी कुठं जरी कमी पडत असलं तर वेळोवेळी तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधा. मी तर येणारच आहे तुमच्यापर्यंत आणि मी कुठंच 5 वर्षात तुमच्या सेवेत कमी पडणार नाही. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद किरण, की खूप चांगली विचारसरणी आहे. अलीकडे हे जे नवीन निवडून आलेले तरुण आहेत, त्यांची कामाबद्दलची प्रामाणिकता आपणाला दिसून येते आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आपल्या प्रभागामधील नागरिकांच्या अडचणी काय आहेत, त्या काय सोडवायच्या आहेत. पण प्रत्यक्षात सभागृहामध्ये ज्या काम करणाऱ्या बारमाळेताई आहेत, त्या उच्च विद्याविभूषित आहेत. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना नाही म्हणलं तरी थोडा राजकीय वारसा आहे. त्यांचे जे वडील आहेत, आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी खांडेकर साहेब, यांचंही त्यांना बाळकडू मिळालेलं असणारच. कारण आपण बघितलं त्यांनी निवडून आल्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमामधून त्या सफाईदारपणे लोकांच्या प्रती आम्ही कसे प्रतिबद्ध आहोत हे मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं जो सत्कार होता, त्यावेळेस त्यांनी एक वाक्य सांगितलेलं मला फार आठवलं ते आणि आवडलं सुद्धा, की लोक आम्हाला विचारतात, तुम्ही मतं मागायला येता आणि पुन्हा आमच्या रस्त्याचं काय, नालीचं काय,
पाण्याचं काय हे विचारताना आम्ही ते करणार असं त्यांनी सांगितलं होतं. तर आपण ताईशी थोडं छोटेखानी संवाद साधणार आहोत. ताई, अभिनंदन तुमचं की तुम्ही हा विजय मिळवलेला आहे आणि या एकूणच तुमच्या विजयाबद्दल आणि पुढे जे काम करणार आहात आणि वैशिष्ट्य एक आहे की सभागृहामध्ये बहुसंख्य या महिला आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचे जे 16 नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यापैकी 12 या महिला आहेत. म्हणजे महिलांची खूप मोठी संख्या आहे. तुम्ही चांगले शैक्षणिक दृष्ट्या चांगले शिक्षण घेतलेले आहात. त्यामुळे तुम्हाला प्रशासनाची जाण आहे. प्रशासनही चांगल्या पद्धतीचं. काय सांगाल या विजयाबद्दल? पहिले तर जनतेचे खूप खूप आभार. त्यांनी प्रेम देऊन, आशीर्वाद देऊन मला निवडून आणलेलं आहे. आणि आपण सगळ्यात अगोदर महिलांचे जे प्रश्न आहेत तेच सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला होता सीसीटीव्हीचा. महिलांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्हीची मागणी आपण करणार आहोत. राहिलेत महिलांचे काय प्रॉब्लेम असतात, पाणी, कचऱ्याच्या गाड्या वेळेवर येणं, हे सध्या चालू नाही. ते करणं, रस्ते, घरकुलांचं काम असेल, ते देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. नाही, खूप चांगली संकल्पना आहे तुमची, की जे महिलांशी संबंधित प्रश्न आहेत, ते तुम्ही सभागृहामध्ये मांडणार आहात. आता तुमचे मिस्टर, आमचे मित्र किरण भाऊ यांनी या प्रभागामधल्या लोकांचा जो पावसाळ्यामध्ये त्रास होतो, नालीला पाणी तुंबतंय, या भागात खूप मोठं पाणी वाहून जाताना नाल्या बरोबर नाही. तर त्या सोडवण्यासाठी काही विजन असणार आहे का तुमचं? हो, आपण ते सभागृहात मांडणारच आहोत ना. कारण मस्जिदीचा जो मागलचा रस्ता आहे, हं, तिथून शाळेत लेकरांना यावं लागतं. हं, तिथं चिखलातनं जावं लागतं. हं, महिला असतील, लेकरं असतील हं, त्यांना. हं. ते आपण सभागृहात मांडणार आहोत. साहेबांना प्रश्न आपले करणार आहोत. कारण एवढं जनतेनं प्रेम देऊन आणि विश्वासाने तुम्हाला निवडून आणलंय, तर ते आपली जबाबदारी आहे. त्यांच्या ते विश्वास ठेवून जे त्यांनी आपल्याला मतदान केलंय, त्यांच्या विश्वासावर खरं उतरणं. बरोबर आहे. तर बारमाळीताईंनी आपल्याला सांगितलं, की जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, ज्या विश्वासाने त्यांना जनतेने निवडून दिलेला आहे, तो नक्कीच सार्थ ठरवण्यासाठी त्या प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी आपल्या DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधताना दिलेली आहे. मी DDM न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.